मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, गोचिड जनावरांचे रक्त पिल्यामुळे नाही तर मातीत पडल्यामुळे त्यांची संख्या चौपट होते। शिवाय मादी अंडी घालण्या अगोदर काय केल्यास 5 मिनिटाच्या आत ती मरू शकते। आपण कितीही जालिम उपाय, घरगुती उपाय किंवा रासायनिक औषधांचा उपयोग केला तरी नियंत्रणात येत नाहीत। आपण गोचडांचा नायनाट करण्यासाठी जनावरांना औषध लावतो, पण गोचिड, पिसवा किंवा उवा या जनावरांच्या अंगावर कधीच वाढत नाहीत किंवा अंडे घालत नाहीत आणि घरच्या घरी अगदी मोफत कशा प्रकारे गोचिड, उवा किंवा पिसवा यांचा नायनाट करायचा हे बघूया। तर मित्रांनो, आज आपण गोचिड कसा जन्माला येतो, एका वेळी मादी किती अंडे घालते, गोचिड मातीत पडल्यामुळे त्यांची ताकद कशी वाढते आणि घरच्या घरीच एकदम मोफत कशा प्रकारे गोचडांचा कायमचा नायनाट करायचा या विषयावर पूर्ण माहिती घेणार आहोत। तर त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या हायटेक मराठी चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर मित्रांनो, गोचिड जनावरांचे रक्त शोषतात तसेच त्यांच्या शरीरात विषारी द्रव सोडतात। यांच्या मार्फत अतिशय जीव घेण्या आजारांच्या जंतूचा जनावरांच्या शरीरात प्रसार होतो। जनावरांच्या शरीरावर सूक्ष्म, अतिसूक्ष्म आणि काही आपल्या डोळ्यांनी दिसतील एवढे मोठे जीवाणू आणि विषाणू असतात। यापैकी महत्वाचा बाह्य परोपजीवी म्हणजेच कीटक वर्गीय गोचिड हा सगळ्यात धोकादायक आणि खतरनाक असतो आणि एक जरी गोचिड शिल्लक राहिला तर तो 100 गोचडांना जन्म देतो। तर मित्रांनो, आज आपण गोचिड कसे जन्मतात, किती अंडे घालतात आणि त्यांना ताकद कुठून मिळते हे बघूयात। मित्रांनो, गोचडांचे आयुष्य 2 ते 3 वर्षांचे असते। यामध्ये गोचिड विविध प्रकारच्या 4 जीव अवस्थेमधून जाते। मादी जनावरांच्या त्वचेवर रक्त शोषून वाढते आणि नराबरोबर समागम झाल्यावर खाली जमिनीवर पडून योग्य सुरक्षित ठिकाणी एका वेळी हजारो अंडी घालते। अंड्यामधून 6 पायाची अळी सदृश लार्वा बाहेर पडते। ही अळी जनावराच्या शरीरावर चिकटते, बरेच दिवस रक्त शोषून मोठी होते आणि परत जमिनीवर पडते। 2 आठवडे उलटल्यावर 8 पाय असलेल्या तिसऱ्या निम्फ अवस्थेमध्ये परावर्तित होते। या अवस्थेमध्ये परत जनावराच्या शोधात राहून त्वचेवर चिकटून राहते। निम्फ अवस्थेमधून नंतर मोठ्या गोचिड अवस्थेमध्ये रूपांतरित होते। भरपूर रक्त शोषून मोठे होऊन परत समागम होतो। यानंतर नराचा मृत्यू होतो आणि मादी अंडी दिल्यानंतर काही काळाने मरण पावते। अशा प्रकारे हे जीवनचक्र असते। म्हणजेच मित्रांनो, गोचिड मादी ही जनावराच्या अंगावर कमी आणि मातीमध्ये सगळ्यात जास्त वेळ असते आणि जर आपण मातीमध्येच किंवा गोठ्यामध्ये त्यांचे नियंत्रण केले तर पुढे त्यांची संख्या वाढत नाही आणि अगदी कमी कालावधीमध्ये कमी पैशामध्ये गोचडाचे नियंत्रण होते। गोचडांमुळे जनावरांवरती काय परिणाम होतो, त्यांच्या उत्पादकतेवरती काय परिणाम होतो हे बघूयात। तर मित्रांनो, जनावरांना गोचडांमुळे रक्तक्षय किंवा अनिमिया होतो। गोचिड जनावरांच्या कातडीवर चिकटून बसतात, आपली सोंड त्वचेत खुपसून जनावरांचे रक्त शोषून घेतात। 2 आठवड्यात एक गोचिड साधारणपणे 2 मिलीपेक्षा जास्त रक्त पिते। यामुळे जनावरांमध्ये रक्तक्षय होऊन अशक्तपणा येतो। त्याचबरोबर गोचडांमुळे जनावरांच्या शरीरावर इजा होते। गोचडांच्या प्रादुर्भावामुळे जनावरांच्या त्वचेमध्ये सूक्ष्म स्वरूपाच्या जखमा होतात। खाज सुटल्यामुळे जनावर टोकदार वस्तूवर अंग घासते, त्यामुळे जखमा होऊन कातडीचे बुरशीजन्य आणि जीवाणूजन्य त्वचा रोग होतात। जखमा होऊन माशी बसल्यामुळे किडे आणि अळ्या पडतात। त्याचबरोबर गोचडांमुळे जनावरांना पॅरालिसिस होतो। गोचिड रक्त शोषण्यापूर्वी त्वचेमध्ये सोंडीतील स्त्राव ओकून मग रक्त पितात। या स्त्रावामुळे विषबाधा तसेच प्रचंड खाज सुटते। विषबाधेमुळे काही जनावरांमध्ये पॅरालिसिस सुद्धा होतो। आणि मित्रांनो, त्याचबरोबर गोचडांमुळे जनावरांना विविध प्रकारचे आजार होतात। गोचडांद्वारे जनावरांच्या शरीरात ओकलेल्या स्त्रावामुळे काही अतिशय गंभीर आजार निर्माण करणारे एकपेशीय जीवाणू आणि रक्त आदिजीव म्हणजे हिमोप्रोटोझोआ रक्तामध्ये सोडले जातात। यामुळे रक्तातील पेशींना संसर्ग होऊन अतिशय गंभीर असे थायलेरियासिस आणि बॅबेसियासिस असे दुर्मिळ आजार होतात आणि याचे प्रमाण आपल्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे। त्याचबरोबर गोचडांमुळे जनावरांमध्ये ताण वाढतो। गोचिड प्रादुर्भाव झालेले जनावर खंगू लागते, त्यांची शारीरिक क्षमता आणि उत्पादकता कमी होत जाते। दुर्लक्ष झाल्यास असे जनावर दगावू शकते आणि अधिक श्रम आणि ताण यामुळे प्रतिकारशक्ती कमी होऊन इतर विषाणूजन्य आणि जीवाणूजन्य संसर्ग मोठ्या प्रमाणात होतो। तर मित्रांनो, आपण आता बघूयात की गोचिड नियंत्रणासाठी सगळ्यात जालिम, सगळ्यात खतरनाक काय उपाय केला पाहिजे की ज्यामुळे आपल्या गोठ्यामध्ये किंवा जनावरांच्या शरीरामध्ये गोचिड होणारच नाहीत आणि त्याच्यामुळे आपल्यालाही त्रास होणार नाही, वेळही वाया जाणार नाही आणि गोचिड प्रादुर्भाव झालेल्या गोठ्यातील शेण, मूत्र मिश्रित पाणी, माती पूर्णपणे खरडून घेऊन त्यानंतर चुना पावडर शिंपडावी। त्याचबरोबर गोठ्यातील जमिनीवर दिवसातील काही काळ ऊन पडेल आणि जमीन कोरडी होईल याचे योग्य नियोजन करून
खात्री केली पाहिजे. जमिनीवरील दगड, विटा, मॅट, इतर साहित्य उचलून त्याच्या खाली स्वच्छता करावी. गरम पाण्याने जमीन धुवून घ्यावी आणि शक्यतो गोठ्यामधल्या कुठल्याही वस्तू डायरेक्ट जमिनीवरती न ठेवता तिथं ओटा करून उंचीवरती ठेवाव्यात, जेणेकरून गोचडांना आश्रय घेण्यासाठी जागा मिळणार नाही. त्याशिवाय गोठ्यातील जमिनीवरील भेगा, खड्डे, छिद्र बुजवून वर नमूद केलेले रासायनिक आणि हर्बल गोचीडनाशकाचे द्रावण, चुना त्याच्यामध्ये भरून टाकावे. त्याचबरोबर गोठ्याच्या भिंतीला गव्हाणीला चुना लावावा. भेगा, खड्डे, छिद्र बुजवावेत. शिवाय भिंतीच्या ज्या खड्डे असतात त्याच्यामध्ये आगीच्या बंदुकीने म्हणजे फ्लेम गन म्हणजे एखाद्या टेंबा करून सगळे भिंतीवरचे लहान लहान छिद्र आहेत ते जाळून घ्या. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जे असणारे अंडे आहेत ते नष्ट होऊन आपल्याला त्याच्यापासून मोठ्या प्रमाणामध्ये सुटका होईल. त्याचबरोबर नवीन जनावर आपल्या कळपात आणण्या अगोदर काही दिवस वेगळे बांधावे. निरोगी सिद्ध झाल्यावरच त्याला आपल्या जनावरांच्या संपर्कामध्ये किंवा आपल्या गोठ्यामध्ये आणावे. त्याचबरोबर नवीन जागेवर जनावर नेले असल्यास परत कळपात सोडण्याआधी गोचीड निर्मूलन, गोचड नियंत्रण करणारी पावडर लावावी, हर्बल क्रीम लावावी किंवा सांगितल्याप्रमाणे एखादा नैसर्गिक उपाय त्याच्या अंगाला लावूनच त्याला आपल्या गोठ्यामध्ये आणावे. त्याचबरोबर चरायला जाणाऱ्या जनावरांचा दररोज खरारा करून मगच त्यांना गोठ्यात बंदिस्त करावे. शिवाय चारा, पिके, कुरण इत्यादीवर वनस्पतीजन्य गोचीडनाशकांची फवारणी करावी आणि गोठ्यामध्ये जैव सुरक्षा यंत्रणा राबवावी. जर आपण हे उपाय केले तर आपल्या जनावरांना किंवा गोठ्यांमध्ये कधीही कसल्याही प्रकारचा गोचीड, वा किंवा पिसवा येणार नाहीत. आता आपण बघितलं की गोचीड होऊच नयेत म्हणून आपण पर्याय बघितला, पण आता गोचीड झाल्यावर काय करायचं तर ते बघूयात. गोचीड जनावरांच्या अंगावर वाढतात, परंतु त्यांचा जीवनक्रम पाहिला तर सगळ्यात जास्त जनावरांच्या शरीरापासून दूर सुरक्षित ठिकाणी जमीन किंवा भिंतीमध्ये लपून वाढतात. त्यामुळे नियंत्रण करायचे असल्यास फक्त जनावरांवर उपचार करून भागणार नाही तर आपल्याला त्यांच्या खालची माती, भिंती याच्यावरती सगळ्यात जास्त लक्ष दिलं पाहिजे. त्याचबरोबर गोचडाचा जीवनक्रम पाहिल्यास त्यांचा समूळ नायनाट करणे कधीही शक्य नाही, परंतु दक्ष राहून त्याचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवणे शक्य आहे. सुदृढ जनावरांमध्ये गोचडांचा प्रादुर्भाव अतिशय कमी असतो. त्याच्यामुळे आपली जनावरं निरोगी कशी राहतील याच्याकडे आपण सगळ्यात जास्त लक्ष दिलं पाहिजे. त्याचबरोबर आपल्या जनावरांना सकस आहार दिला पाहिजे, पूरक आहार दिला पाहिजे, त्यांच्या त्वचेची वेळोवेळी आरोग्य तपासणी केली पाहिजे, त्यांना स्वच्छ पाण्याने धुवून घेतले पाहिजे आणि जास्तीत जास्त स्वच्छता राहील याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. त्याचबरोबर मित्रांनो, जनावरांना इतर आजार होऊन त्यांची प्रतिकार क्षमता कमी होऊ नये म्हणून सगळ्या आजारांची प्रतिबंधात्मक लसीकरण घेणं अतिशय महत्वाचं आहे. त्याचबरोबर गोठ्यातील माती, साठलेले मलमूत्र, घाण, भिंतीवरील छिद्रे, गव्हाणीमध्ये दगड, विटा किंवा खाली हातरलेले मॅट असेल तर याच्यामध्ये गोचडांना लपण्यासाठी अतिशय योग्य जागा असते. तर त्याचं योग्य वेळी आपण त्याची स्वच्छता केली पाहिजे. त्याचबरोबर सगळ्यात जास्त गोचीड होण्याचं कारण म्हणजे आपली जनावरे ज्यावेळेस बाहेर चरायला जातात तर त्या झाडांवरती, गवतांमध्ये, मातींमध्ये पडणारे जे कीटक असतात किंवा गोचडांच्या ज्या आळ्या असतात त्या जनावरांना चिटकतात आणि त्याचा आपल्या गोठ्यामध्ये एंट्री होते. तर मित्रांनो, जर आपल्या जनावरांना गोचीड झालेच तर त्याचं नियंत्रण कसं करायचं? मार्केटमध्ये किंवा बाहेर बाजारामध्ये विविध प्रकारचे रासायनिक अतिशय कमी किमतीमध्ये औषध उपलब्ध आहेत आणि ते केवळ जनावरांच्या अंगावरती न लावता गोठ्यामध्ये आणि जमिनीवर त्याचा आपण उपयोग केला पाहिजे. कडुलिंबाचे तेल आणि करंज तेल, जर हे 3 तेल आपण एकत्रित मिश्रण करून ते जनावरांच्या अंगावरती लावल्यास विशेष करून ज्या आळ्या चिटकतात गोचडांच्या त्या जनावरांच्या अंगाला चिटकत नाहीत आणि त्याच्यामुळे त्यांचं जे पुढे वाढ होणार आहे ते होत नाही.